Welcome everyone. Previous lecture we discussed the types of fuel system. There are different types of fuel system: cold delivery, preparation or loading, outdoor storage, transfer, implant handling, then the feeding the coal into the furnace. Also discuss the element of fuel handling. Which types of element like a belt conveyor, screw conveyor, bucket conveyor, grab bucket elevator. Then the storage of coal. Then also we discuss the electrostatic precipitation. Okay, this is the electrostatic precipitator. Why we are using these types of electrostatic precipitors? Okay, this is the use of air cleaner or filter that they utilize the electric energy from removing the impurities, dust particles from the air. Okay, then there is commonly used for the controlling the air pollution. Okay, we are using the electrostatic precipitator for controlling the air pollution. And also when this will burn, the smoke will be generated, which include at the small smooth particles that are the balance the air. Okay, आपण काय यूज करतो बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसेपरेटर. ते आपण यासाठी यूज करतो की जे बॉयलर्स मध्ये हॉट एअर असतील, जसं आपण वॉटर हे फिल्टर करून ट्यूब्स मध्ये प्रोव्हाइड करत असतो, फिल करत असतो, त्या प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक यूज करण्यामागचं जो मोटिव्ह असेल तो फक्त जे तुमचं एअर क्लीनर, जे तुमचा जो एअर असेल तो एअर क्लीन करण्यासाठी, किंवा तुमचा जो एक्झॉस्ट म्हणजे जे आपण फ्यूल बर्न करतो, ते फ्यूल बर्न केल्यानंतर त्यातून जो स्मोक क्रिएट होतो, त्या स्मोक पासून पोल्युशन क्रिएट होऊ शकतं. ते पोल्युशन कमी करण्यासाठी वी आर युजिंग द इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसेपरेटर. ओके, मग आपण तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसेपरेटर यूज करून जे स्मोक जो जनरेट झालेला आहे त्याचे जे स्मूथ पार्टिकल्स आहे ते रिमूव्ह करतो, कमी करतो, त्यामुळे एअर पोल्युशन पण control होतं. That's the main purpose of the using the electrostatic pre-separator. Okay, last lecture we discuss and complete the electrostatic pre-separator also. Now this is the second of principle, pre-electrostatic pre-separator. Okay, this is the combustion chamber, suppose, and suppose the fuel burn and the smoke will be generated. Okay, smoke generate झाल्यानंतर सपोज स्मोक जनरेट झाला, तुमचा गॅस फ्लो झाला, इथे जी एनर्जी असेल ती एनर्जी चेंज केली गेली पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके, एनर्जी चेंज केली म्हणजे पार्टिकल्स असतील, स्मूथ पार्टिकल्स असतील, दिस इज अ व्हर्टिकल टाइप. ते काय होणार आहे, इथे फिल्टर केले जाणार आहे. ते पार्टिकल फिल्टर केल्यानंतर जो क्लीन गॅस असेल तो इथून तुमचा बाहेर पास केला जाईल ऍटमॉस्फिअर मध्ये. ओके, दिस इज अ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसेपरेटर. बघा, फर्स्ट डायग्राम दिली, सेकंड, थर्ड आणि फोर्थ दिलेली. त्याच्यामध्ये प्रोसेस म्हणजे काय दिली, वर्किंग दिली का. जेव्हा फर्स्ट प्रोसेस कंप्लीट होते, डर्टी एअर म्हणजे जो तुमचा अनवॉन्टेड गॅसेस किंवा जो खराब एअर असेल तो इथून एंटर करणार आहे. ओके, तो निगेटिव्ह एअर असेल. ओके, तो एंटर झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये आपण एनर्जी चेंज करणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये. हे बघा, इथे पार्टिकल, सेकंड फिगर शोज द डर्ट पार्टिकल आर निगेटिव्हली चार्ज. ओके, द पार्टिकल आर निगेटिव्हली चार्ज. निगेटिव्ह पार्टिकल एंटर झाले, निगेटिव्ह पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट झाले. ते कन्वर्ट झाल्यानंतर ते कुठे गेले, पॉझिटिव्ह पार्टिकल्स मध्ये. थर्ड फिगर शोज द डस्ट पार्टिकल्स स्टिक टू पॉझिटिव्ह प्लेट. ओके, डस्ट जे पार्टिकल्स असतील, ओके, सिंपल आहे बघा, इथून एंटर झाला डस्ट एअर पॉझिटिव्ह मध्ये, पॉझिटिव्ह पार्टिकल्स निगेटिव्हली चार्ज झाले, ते नंतर पॉझिटिव्ह एअर्स मध्ये गेले. पॉझिटिव्ह एअर्स मध्ये त्या प्लेट्स दिलेल्या, व्हर्टिकल प्लेट्स आपण इथे यूज केलेल्या आहे. त्या प्लेट्सला ते डर्टी एअर तिथे स्टिक झाले, म्हणजे चिकटले. ओके, डर्टी पार्टिकल स्टिक टू पॉझिटिव्ह प्लेट. अँड नेक्स्ट फिगर काय शोज करते की डायरेक्टली जे डस्ट पार्टिकल होते तुमच्या ते प्लेटला स्टिक झाले, आणि जे क्लीन एअर होतं ते डायरेक्टली तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा बॉयलर मध्ये पास केला गेला. ओके, म्हणजे आपण सिंपल बघितलं, इलेक्ट्रोस्टॅट प्रीसेपरेटर आपण का यूज करतो. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर सिंपल आहे की आपण एअर क्लीन करण्यासाठी एअर प्रीसेपरेटर यूज करतो. मग कोणकोणते एअर असतील, सपोज तुमचे बॉयलर्स मधले एअर असतील, किंवा बर्निंग प्रोसेस मध्ये, कंबशन चेंबर मध्ये जे तुम्ही फ्यूल यूज करता, त्या फ्यूल पासून बर्निंग प्रोसिजर होते, बर्निंग प्रोसिजर पासून स्मोक क्रिएट होतो. तो स्मोक मधले अनवॉन्टेड पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी वी आर युजिंग द इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसेप्टर इन अ बॉयलर और चिमनी, किंवा चिमनीच्या ठिकाणी आपण ते यूज करतो. मग इथे बघा प्रोसेस दिलेली, डर्टी एअर इथे एंटर झाले, निगेटिव्ह पार्टिकल्स चार्ज झाले, त्यानंतर ते
पॉझिटिव्ह पार्टिकल्स मधल्या प्लेट आहे, त्या प्लेटला जे डस्ट असेल ते तिथे स्टिक झाले आणि ते स्टिक झाल्यानंतर जे एअर क्लीनर असेल म्हणजे क्लीन एअर असेल ते डायरेक्टली बाहेर पास केल्या गेले. दॅट इज द मेन पर्पज फॉर युझिंग दिस टाइप ऑफ प्री सेपरेटर. ओके. Also given some points like at electrostatic, some pre-separator work by forcing dirty few gases. Okay, like a metal wires, bar, plate, and the first electrode is charged to the very high negative voltage. As the dirty particles move past it, they pick up the negative charge, then higher up to pipe. Then second electrode means second figure shows consisting of metal plate charged to the higher positive voltage. ओके, जे आपण यूज करतो एअर प्री सेपरेटर, वी आर युजिंग एअर प्री सेपरेटर. क्वेश्चन आले की 100% एअर क्लीन केले जाते का? 100% जर बॉयलर थ्रू जे आपण कंबशन चेंबर मध्ये बर्न प्रोसेस करतो, बर्न प्रोसेस केल्यानंतर तुम्ही जर भरपूर सारे फॅक्टरीज बघितल्या तर तरी जे स्मोक असेल ते स्मोक इन्व्हायरमेंट मध्ये, ओके, इन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही बघितलं की पोल्युशन करता. तर तुम्ही जे स्मोकचं जर बघितलं ते ब्लॅक स्मोक तुम्हाला दिसते इन्व्हायरमेंट मध्ये. सपोज एक्लारा प्लांट असेल, ओके, त्याच्यामधले जे अनवॉन्टेड म्हणजे हार्मफुल गॅसेस, तो प्री सेपरेटरचा क्वेश्चन इथे केलेला आहे की क्वेश्चन असा आहे की 100% एअर क्लीन करतं का? ओके, सिंपल आहे. जे बर्निंग प्रोसिजर करतो कोल्स आहे, ते कोल्स पासून बर्निंग केल्यानंतर त्यापासून जे हार्मफुल गॅसेस असतील ते आपल्याला पहिला जो आपला पॉइंट असतो, जे हार्मफुल गॅसेस असतील ते इन्व्हायरमेंट मध्ये जर आपण पास केले तर त्यापासून लवकर आपल्या ह्युमन बॉडी इफेक्ट होऊ शकतो, इन्व्हायरमेंटला इफेक्ट होऊ शकतो. त्यासाठी आपण फक्त जे गॅसेस असतात अनवॉन्टेड गॅसेस त्याच्यामधले स्मूथ पार्टिकल जे जास्त हार्मफुल असतात ते आपण क्लीन करतो. ते जास्त 70 to 80%, नॉट 100%, 80% आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 60 to 80% ते क्लिअर केले जातात जे अनवॉन्टेड गॅसेस. आणि त्याच्यापासून जो बाकीचा स्मोक क्रिएट होतो, नॉर्मली जो स्मोक क्रिएट होतो तो पूर्णपणे फिल्टर केला जात नाही. त्यामुळे जे शुगर फॅक्टरी असेल, बाकी जे तुम्ही बघा दिल्ली असेल, दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त स्मोक क्रिएट होतो. ओके, तुम्ही प्रदूषण जर बघितलं, पोल्युशन जर बघितलं दिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात. मग जर फॅक्टरी एरियामध्ये पोल्युशन खूप जास्त आहे, म्हणजे आपण प्री सेपरेटर जरी यूज केलं तो त्याचं 70 to 80% चे वर्क करतं, पण 20 to 30% तो पूर्णपणे एअर क्लीन करत नाही. आणि जे अनवॉन्टेड गॅसेस असतात ते 10 to 15% पोल्युशन म्हणजे आपल्या एअर मध्ये मिक्स केलेच जातात आणि होतातच. त्यामुळे जे आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होतं. जर 100% जर तो एअर क्लीन होत असता किंवा जे स्मूथ पार्टिकल्स आहे जे हार्मफुल आहे बॉडीला ते जर क्लीन होत असते तर पोल्युशन हे खूप कमी झालं असतं इंडस्ट्री पासून. मग तोच आपल्याला डिसएडव्हान्टेज आहे की जे प्री सेपरेटर आपण यूज करतो त्यापासून 100% क्लीन एअर क्लीन होत नाही. त्यामुळेच इंडस्ट्री पासून हे पोल्युशन क्रिएट होत असतं. फक्त जे पोल्युशन हे खूप जास्त क्रिएट होऊ शकतं, म्हणजे सपोज जर आपण प्री सेपरेटर यूज केलं नाही, आपल्याकडे 3 वर्षामध्ये जे पोल्युशन क्रिएट होतं ते आपल्याकडे 3 महिन्यांमध्येच पोल्युशन क्रिएट होईल जर प्री सेपरेटर यूज केलं नाही तर. ओके, सपोज यूज नाही केलं तर जे पोल्युशन 3 वर्षानंतर क्रिएट होतं, जो रेशो वाढतो तो 3 महिन्यामध्ये 3 मंथ मध्ये आपला इन्क्रीज होईल तो रेशो. त्यामुळे प्री सेपरेटर यूज केल्यामुळे 70 to 80% जे पोल्युशन असतं ते कमी करायला आपल्याला तिथे बेनिफिट किंवा कंट्रोल करता येतं. त्यामुळे आपण जे प्री सेपरेटर यूज करतो, मग तुमचा एअर असेल किंवा तुमचा वाला अनवॉन्टेड स्मूथ पार्टिकल्स म्हणजे तुम्ही जे कंबशन चेंबर मधून जे चिमनी थ्रू बाहेर पास होतात ते 70 to 80% फिल्टर करून बाहेर पास केले जातात. 20 to 30% त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड स्मूथ पार्टिकल ते असतातच. ओके, दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक प्री सेपरेट. पण 100% ते क्लीन करू शकत नाही. ओके, नाउ next one is the electrostatic pre-separator advantage and disadvantage. First advantage is the durability of ESP, means electrostatic pre-separator. Okay, then it is used for the collection of both the dry and wet impurities. It is a low operating cost. The collection efficiency of the device is a high even for small particles. It can handle large gas volume and heavy dust load at the low temperature. Okay, this is the advantage म्हणजे elimination of high efficiency pollution or particles. advantage काय की यापासून सपोज कोल पासून जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन क्रिएट होऊ शकतं
त्यामुळे आपण बघितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक प्री-सेपरेटर आपण तिथे यूज केले. ऑलरेडी आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर बघितले. बॉयलर मध्ये आपण एअर क्लीन करतो, एअर फिल्टर, वॉटर फिल्टर यूज करतो, पण आपण प्री-सेपरेटर बघितलं का की बॉयलर मध्ये आपण यूज केलेलं नाही, कारण की ते पार्टिकल्स असं उड असतं. नॉर्मली आपण उड तर कुठे पण बर्न करतो, त्यापासून कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वूड जर बर्न केले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त अनवॉन्टेड हार्मफुल गॅसेस नसतात का जे ह्युमन बॉडीला इफेक्ट करू शकतात. त्यामुळे आपण तिथे यूज करत नाही. ओके, आणि जे कोल्स आहे त्या कोल पासून जास्त अनवॉन्टेड गॅस क्रिएट होतात, हार्मफुल असतात, त्यामुळे आपण प्री सेपरेटर यूज करतो. फॉर द मेन ऍडव्हांटेज इज एलिमिनेशन ऑफ हाय इफिशियन्सी पोल्युशन और पार्टिकल, कलेक्शन ऑफ ड्राय अँड वेट इम्प्युरिटी आणि ऑपरेटिंग कॉस्ट इज अ व्हेरी लो. Now next is a disadvantage. Disadvantage cannot be used gaseous emission, space requirement is more, capital investment is high. Okay, and they are not useful in a collecting the gaseous pollutions. Okay, this is a disadvantage, means very expensive, required a large space, not supply once fixed. Okay, this is a disadvantage of electrostatic. Then next point is the application. Okay, application. First is the most common application of electrostatic pre-separator is an industrial application for smoke, which is use a hard element floating in the atmospheric. The dry electrostatic pre-separator are used for the collecting dry particle like cement, ash. आपण बघितलं की ash जे कोल्स पासून क्रिएट होतं, आपण बघितलं की 20% ते क्रिएट, 10% ते क्रिएट होतं ash, 100 out of 10% ash क्रिएट होतं असं कोल पासून. Then wet electrostatic pre-separator are used for removing the wet particle like oil, tar, resin, acid. Then the also steam power plant removing the dust from flue gases. आपण बघितलं की जे डस्ट असतात ते रिमूव्ह करण्यासाठी फ्ल्यू गॅसेस असतात ते आपण रिमूव्ह करतो इलेक्ट्रोस्टॅटिक प्री-सेपरेटर यूज करून. दॅट इज अ ऍप्लिकेशन. म्हणजे ऍप्लिकेशन मीन्स काय की इलेक्ट्रोस्टॅटिक आपण काय यूज करतो, कशासाठी यूज करतो, त्याचा पर्पज काय. ओके, मीन्स रिमूव्हिंग द डस्ट फ्रॉम फ्ल्यू गॅसेस. देन also electrostatic pre-separator are used the in the machine shop, chemical plant for removing the oil, mist and acid. Okay, आता एअर प्री सेपरेटर, इलेक्ट्रोस्टॅटिक प्री सेपरेटर आपण हॉट गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी, स्मूथ पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो. अजून कुठे यूज करतो, मशीन शॉपवर यूज करतो, केमिकल प्लांट मध्ये. तुम्ही जर बघितलं की ऑइल फिल्टर, आपण बघितलं ऑइल फिल्टर असतं, एअर फिल्टर असतं. ओके, प्रत्येक कार्स मध्ये असो की बाईक्स मध्ये असो तिथे एअर फिल्टर यूज केलं जातं. म्हणजे प्रत्येक जो आपण यूज करतोय तिथे जे मटेरियल आपण यूज करतोय त्याला पहिले फिल्टर केलं जातं. ओके, मग आपलं डिझेल फिल्टर पण असतं बघा, तुम्ही डिझेल फिल्टर असेल, ऑइल फिल्टर असेल, या गोष्टी ते प्रोव्हाइड केल्या जातात की जे अनवॉन्टेड गॅसेस किंवा डस्ट असेल ती इंजिन मध्ये पण नाही गेली पाहिजे. आणि इन्व्हायरमेंट मध्ये आपण जर सायलेन्सर बघितलं, सायलेन्सर मध्ये पण एक प्रोसेस केलेली असते की लार्ज प्रमाणामध्ये जे स्मोक असेल त्या स्मोक पासून पोल्युशन क्रिएट नाही झालं पाहिजे. दॅट इज अ मेन पर्पज. त्यामुळे आपण रेग्युलर सर्व्हिसिंग, ऑइल चेंज केलं पाहिजे. दॅट इज अ मेन पर्पज फॉर द कंट्रोलिंग द एअर पोल्युशन. These are used to clean the blast or meteorological heating system gases. Then they remove the bacteria, fungus in a medical field. Medical field मध्ये बघा, आपण जसं बघितलं की इन्व्हायरमेंट मध्ये आपण पोल्युशन क्रिएट होऊ नये त्यासाठी आपण यूज करतो फिल्टर. त्याप्रमाणेच जे मेडिकल फील्ड असते त्या मेडिकल फील्ड मध्ये सोबत बॅक्टेरिया असतो, फंगस असतात, हे रिमूव्ह करण्यासाठी पण आपण ते यूज करतो. आपण बघितलं की सॅनिटायझर असेल किंवा आपण बघितलं की आपले जे मास असतात, मास तुम्ही जर कंपनी बघितली, मास प्रोडक्शन करत असताना एक स्टोरेज असतं, फर्नेस सारखं एक असतं बघा. तुम्ही जर फर्नेस बघितलं, आपण त्याला फर्नेस असतं, त्या फर्नेस मध्ये आपण काय करतो, जे मास सपोज आपण क्रिएट केले ते मास त्यामध्ये ठेवतो. तुम्ही बघितलं असेल की एक पर्सन त्यावर रिसर्च पण केला होता की आपण ते मास फर्नेस मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जर त्या मासवर बॅक्टेरिया आणि फंगस असतील आणि त्या फर्नेस मध्ये ठेवल्यानंतर काहीतरी वेळामध्ये ते फंगस आणि जो बॅक्टेरिया हे रिमूव्ह केले जातील, फिल्टर केले जातील त्या फर्नेस थ्रू. ओके, या प्रकारचं मेडिकल फील्ड मध्ये पण तुमचे मेडिसिन असेल, ग्लोव्ज असू शकता, मास्क असू शकता, ऑर्गन्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गन्स. मेडिकल फील्ड मध्ये तुमचे ऑर्गन्स, आपण काही ऑर्गन्स हे स्टोअर करतो. आपण बघितलं असेल की काही ऑर्गन्स स्टोअर करून ऑपरेशन साठी काही पिरियड असतो, त्या पिरियड साठी आपण ट्रान्सफर करताना आपल्याकडे टाइम जो पण असेल त्या टाइम्स मध्ये आपण ते काय करत असतो, ते फिल्टर म्हणा किंवा त्याच्यापासून बॅक्टेरिया किंवा फंगस क्रिएट होऊ नये
त्या ऑर्गन्सला, मेडिसिनला, ओके, किंवा काही दुसरे मटेरियल असतील त्यांना, त्यासाठी आपण तिथे पण या प्रकारचं प्री सेपरेटर यूज करत असतो. दॅन द एअर कंडिशन सिस्टीम फॉर द सॅनिटायझिंग एअर, देन recover the material in the flow of gases. Okay, used to recover the material in the flow of gases also. Okay, this is the electrostatic pre-separator application. Okay, like a particle like a cement, ash, wet particle like oil, acid, then removing the dust particle from flue gases. म्हणजे ऍप्लिकेशन काय आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक प्री सेपरेटर आपण बघितलं की बॉयलर्स मध्ये, सॉरी, आपण प्लांट मध्ये, स्टीम पॉवर प्लांट मध्ये यूज करू शकतो, केमिकल कंपनीज, देन ऑल्सो द मेडिकल फील्ड, देन कंडिशनिंग सिस्टीम्स, देन मटेरियल इन द फ्लो ऑफ गॅसेस. म्हणजे या ठिकाणी आपण या टाईपचे इलेक्ट्रोस्टॅट यूज करू शकतो. ओके, now control system of power plant. Okay, now our next topic is, we complete the electrostatic pre-separator working, then also complete the what is the steam power plant arrangement, then control system. Now next topic is a control system of power plant. Last lecture also we discussed, means last unit, high pressure boiler, they are also given a different types of control system, like a pressure control, temperature control, level control system. Okay, now in this unit also given the control system of power plant, like element of control, pressure control, for the control the boiler pressure or fuel oil pressure. Temperature control are used to control the steam temperature from the boiler, and level control are used to from the control the boiler drum water level, and also given flow control. Okay, also given flow control also to control the fuel flow. म्हणजे आपण जे बघितले सेकंड युनिट मध्ये हाय प्रेशर बॉयलर्स, त्याच्यामध्ये ज्या टाइपचे आपण कंट्रोल सिस्टीम बघितली, त्याच कंट्रोल सिस्टीम इथे काही सेम दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, लेवल, फ्लो कंट्रोल, एअर टू फ्युअल रेशो कंट्रोल सिस्टीम्स, देन फ्युअल कंट्रोल सिस्टीम फॉर द स्विच ओव्हर द वन फ्युअल टू अनदर विदाउट द शट डाऊन द बॉयलर. फ्युअल कंट्रोल सिस्टीम असते, आपण बॉयलर स्टॉप न करता कंटिन्युअसली फ्यू कंट्रोल सिस्टीम तिथे यूज करला. सायमल्टेनियस फ्यूल फायरिंग, आपण बघितलं आयसी इंजिन असेल किंवा बॉयलर असेल, कंटिन्युअसली आपलं कोल त्या बॉयलर मध्ये कंबशन चेंबर मध्ये इन्सर्ट केलं गेलं पाहिजे, इन्सर्ट होत असलं पाहिजे, त्यामुळे तो कंटिन्युअसली वर्किंग मध्ये. सायमल्टेनियसली फ्यूल फायरिंग, अलार्म सिस्टम ऑल्सो गिवन, अँड द लास्ट वन इज अ बॉयलर ड्रम लेवल. दिस इज द 9 टाइप ऑफ द कंट्रोल सिस्टम. आपण हाय प्रेशर बॉयलर मध्ये बघितले की कंट्रोल सिस्टम कोणकोणते, ते सेम स्टीम पॉवर प्लांट मध्ये पण यूज केलेले. प्रेशर, टेम्परेचर, लेवल, फ्लो कंट्रोल, एअर फ्युअल रेशो, फ्युअल कंट्रोल सिस्टम, सायमल्टेनियसली फ्यूल फायरिंग, अलार्म, and the boiler drum level, single element control, 2 element and 3 element. This is the types of control system. Now next topic is the types of control and control system. Okay, this is the another control system. First is analog. Analog control is the representation of a numerical quantity by means by physical variables such as current, air pressure, voltage, rotation, रेजिस्टन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स. ओके, अॅनालॉग. आता आपण बघितलं अॅनालॉग, जो आपण बघितलं कार्स मध्ये अॅनालॉग पण काढला असतो, डिजिटल पण असतो, पण अॅनालॉग जो अॅनालॉग असतो तो सप्रो प्रेशर कंट्रोल, ते प्रेशरचं जर तुम्ही बघितलं, प्रेशर युनिट असेल त्याच्यामध्ये आपण त्याला अॅनालॉग यूज करतो. म्हणजे तो काटा आपल्या कार्स मध्ये पण बघा, बाईक्स मध्ये पण बघा, अॅनालॉग जर असेल तो आपला स्पीड मेजर करतो, त्यानंतर फ्यूल मेजर करतो, यासाठी आपण अॅनालॉग सिस्टीम यूज करतो असतो. मीन्स अॅनालॉग फॉर रिप्रेझेंट द such as current, air pressure, voltage, rotation, resistance, electromagnetic field. Okay, ह्या गोष्टी मेजर करण्यासाठी आपण analog यूज करतो असतो. Analog control over the last 30 years has consisted primarily of 2 types. आपण बघितलं की 30 वर्षापासून आपण analog सिस्टीम यूज करतो. आता अपडेट मध्ये काही ठिकाणी अॅनालॉग ऐवजी आपण आता डिजिटल सिस्टीम यूज करतो, डिजिटल यूज करतो. प्रेशर मेजर करण्यासाठी, करंट, व्होल्टेज मेजर करण्यासाठी आता आपण डिजिटल यूज करत असतो. मग दे आर गिवन 2 टाइप्स ऑफ अॅनालॉग सिस्टम, न्यूमॅटिक्स अँड इलेक्ट्रॉनिक. ओके, न्यूमॅटिक. फर्स्ट इज अ न्यूमॅटिक. मग न्यूमॅटिक मीन्स काय? द यूज ऑफ एअर प्रेशर ऍट द पॉवर सोर्स टू रिप्रेझेंट द न्यूमेरिकल व्हॅल्यू. न्यूमॅटिक म्हणजे जे न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल प्रेशरची, एअर प्रेशरची जी न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल, ते आपण त्याला न्यूमॅटिक मध्ये
न्यूमॅटिक अॅनालॉग मध्ये मेजर करतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक. ओके, इलेक्ट्रो जो असेल, फर्स्ट इज अ न्यूमॅटिक अँड सेकंड इज इलेक्ट्रिक. दॅट इज द मेजर द करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, ईएमएफ. म्हणजे आपण न्यूमॅटिक मध्ये फक्त एअर प्रेशर मेजर करू शकतो, न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके, अँड इलेक्ट्रिक मध्ये काय मेजर करू शकतो? वी आर यूज ऑफ करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स, ईएमएफ as the power source of represent the numerical value. ओके, म्हणजे करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स आपण इलेक्ट्रॉन मध्ये यूज करतो आणि न्यूमॅटिक मध्ये आपण एअर प्रेशर मेजर करत असतो. ओके, दिस इज द फर्स्ट कंट्रोल सिस्टम इज अॅनालॉग. सेकंड इज अ मायक्रोप्रोसेसर. Microprocessor based control stations. These are the digital single controller type split architecture control system operating the powerful, and this unit can accept standard analog electronic input plus digital input and give analog output plus digital output by convection to data highway for communication, and other operator intercept are easily added. Microprocessor based control system जो आपण डेटा असतो, अॅनालॉग डेटा असेल आणि डिजिटल डेटा असेल, जे आपलं इनपुट काय असतं आणि आउटपुट काय असतं, त्या रिगार्डिंग जे मायक्रोप्रोसेसर असतं ते कंट्रोल करत असतं. मग ते कोणकोणत्या टाइप्स मध्ये मायक्रोप्रोसेसर कोणकोणते असतात? आपला कम्प्युटर असेल, न्यूमॅटिक कंट्रोल सिस्टीम्स. ओके, मायक्रोप्रोसेसर कोणकोणते असेल? कम्प्युटर बेस्ड कंट्रोल स्टेशन, डिजिटल डायरेक्ट डिजिटल कंट्रोल आणि सुपरवाइज कंट्रोल. म्हणजे आपण कम्प्युटर बघितलं की कम्प्युटर थ्रू सुद्धा विथ सॉफ्टवेअर यूज करून आपण प्लांट मध्ये सॉफ्टवेअर यूज करून कम्प्युटर थ्रू सुद्धा आपण कंट्रोल सिस्टीम या हँडल करू शकतो किंवा चेक करू शकतो. फॉर द कंट्रोल कॅन बी परफॉर्म ऑल द कंट्रोल फंक्शन ऑपरेटिंग डिस्प्ले ग्राफिक्स. तुम्ही जर बघितलं की सपोज आपला प्रेशर, आपण प्रेशर दिलं, सपोज प्रेशर दिलं, इनपुट दिलं प्रेशर, त्याला सपोज ऑइल असेल, प्रेशर असेल, फ्यूल इन्सर्ट केलं, पण सर्व इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला तिथे इंडिकेट होतंय की आपण या प्रमाणात तिथे प्रेशर क्रिएट झालंय 70 बार्स, फ्यूल आपण एवढं इन्सर्ट केलेलं आहे आणि त्याची स्टीम एवढी जनरेट झालेली, त्यानुसार इलेक्ट्रिसिटी पण एवढी जनरेट झाली. बट आपण कम्प्युटर मायक्रोप्रोसेसर काय यूज करतो? कम्प्युटर डायरेक्टली इंडिकेट करतं की 1 आवर्स मध्ये आपण एवढं फ्यूल यूज केलं, एवढं कोल यूज केलं, स्टीम एवढं जनरेट झालं, त्याच्यानंतर तुमचीवाली इलेक्ट्रिसिटी किती जनरेट झाली ते डायरेक्टली ग्राफ मध्ये शो करत असतं. ओके, त्या सॉफ्टवेअर थ्रू डायरेक्टली ग्राफ मध्ये ते इन्क्रीज किंवा डिक्रीज जो पण टाइम असेल, ज्या टाइम मध्ये इन्क्रीज झाला, ज्या टाइम मध्ये डिक्रीज झाला, ते डायरेक्टली कम्प्युटर मायक्रोप्रोसेसर नुसार इंडिकेट करत असतं. त्यामुळे वी आर युझिंग दिस टाइप ऑफ सिस्टीम फॉर रिपोर्ट अँड कॅल्क्युलेशन फॉर द इफिशियन्सी अँड कंट्रोलिंग द ट्युनिंग. म्हणजे आपण ग्राफिक्स थ्रू डिस्प्ले होतं डायरेक्टली आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आणि कॅल्क्युलेशन आणि त्याची इफिशियन्सी मेजर करण्यासाठी इझी जातं. ओके, सेकंड वन इज अ न्यूमॅटिक कंट्रोल सिस्टीम. Pneumatic control system, they are types of control system. On off control, pneumatic मध्ये on off control system असते. ओके, ऑन ऑफ कंट्रोल, सिंगल पॉइंट पॉझिटिव्ह सिस्टीम, पॅरलल पॉझिटिव्ह सिस्टीम, पॅरलल मीटरिंग सिस्टीम. तुम्ही बघितलं की कंपनीज मध्ये शुगर फॅक्टरी असेल की बॉयलर मध्ये जर कधी व्हिजिट केली तर व्हिजिट केल्याने तुम्हाला तिथे समजेल की डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सिस्टीम असतात. प्रत्येक कंट्रोल सिस्टीमला प्रेशर कंट्रोल, एअर कंट्रोल, प्रत्येक कंपोनंट साठी त्याचा मेजरमेंट दिलेला असतो. म्हणजे प्रॉब्लेम जरी क्रिएट झाला, मेंटेनन्स जरी करायचा तर त्या कंपोनंटचा मेंटेनन्स केला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एअर, एक पाईप असेल तर पाईप सपोज पहिल्या पॉईंट पासून सेकंड पॉईंट पर्यंत पाईप असेल, सेकंड पॉईंट पासून थर्ड पॉईंट पर्यंत, तर डायरेक्टली आपण प्रेशर हे थर्ड पॉईंटला जर प्रेशर गेज तिथे आपण इन्स्टॉल करणार नाही, डायरेक्टली फर्स्ट पॉईंटला पण इन्स्टॉल करणार, सेकंड पॉईंटला पण, थर्ड पॉईंटला. म्हणजे आपल्याला कळेल की 1 पॉईंट पासून सेकंड पॉईंट पर्यंत प्रेशर फ्लो होतंय. बट प्रॉब्लेम कुठे? 2 पॉईंट पासून 3 पॉईंट पर्यंत. त्यामुळे आपण प्रत्येक सिस्टीमला, कंपोनंटला कंट्रोल सिस्टीम ही यूज करत असतो. मग ती ऑन ऑफ असेल, सिंगल पॉईंट असेल, पॅरलल असेल किंवा पॅरलल मीटरिंग सिस्टीम असेल, ह्या टाइपच्या त्यासाठी आपण ते यूज करत असतो. ओके, देन different types of characteristics. Okay, we complete the types of control and control system: analog, computer, pneumatic control system, and like a microprocessor. And this is the desirable characteristic. First one is accuracy, effective control generate. आता characteristics म्हणजे आपण ज्या कंट्रोल सिस्टीम यूज करतोय त्या यूज करण्याचा काय बेनिफिट होतो आणि
कशामुळे यूज करतो. ओके, दॅन डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंट्रोल सिस्टीम. फर्स्ट इज ॲक्युरसी. आपण प्रेशर गेज, अॅनालॉग, डिजिटल, मायक्रो प्रोसेसर, डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सिस्टीम लाईक अ प्रेशर, टेम्परेचर, एअर, तिथे आपण यूज केल्यामुळे आणि ते डिजिटल आणि सेन्सर थ्रू असल्यामुळे आपल्याला ती ॲक्युरसी आपली वाढते, की आपल्याला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मिनिमम टाइम मध्ये कळते की प्रॉब्लेम कोणत्या ठिकाणी क्रिएट झालाय. डायरेक्टली सिस्टीम आपल्याला इंडिकेट करते की प्रॉब्लेम इथे क्रिएट झाला. सपोज आपलं फ्यूल कमी येत असेल, कोल आपलं संपत असेल, तर डायरेक्टली ते सेन्सर थ्रू आपल्याला इंडिकेट करतं की फ्यूल किती रिक्वायर्ड आहे, किती अवर्स हा बॉयलर हा चालू शकतो, स्टार्टिंग असू शकतो. या प्रकारच्या गोष्टी कमी मिनिमम टाइम्स मध्ये तो प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ती ॲक्युरसी ही आपल्याकडे इफेक्टिव्ह कंट्रोल जनरेट ॲक्युरेट डेटा आणि इन्फॉर्मेशन, त्यामुळे ॲक्युरसी ही ऑलवेज लार्ज असते. दॅन टाइमलेस. त्यामुळे काय होतं, जो आपला टाइम्स असतो, मेनी प्रॉब्लेम दॅट रिक्वायर्ड इमिजिएट अटेन्शन. म्हणजे प्रॉब्लेम जर आपण बघितले की लास्ट 30 इयर्स आपण जर बघितला, एखादा बॉयलर असेल किंवा फॅक्टरी असेल, तर तिथे जर हे प्रेशर, टेम्परेचर हे यूज केलेले नसेल, करंट किती असेल, रेजिस्टन्स किती असेल, ह्या कंट्रोल सिस्टीम यूज केले नसेल, तर प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर तो सॉल्व्ह करायला किंवा तो शॉर्ट आउट म्हणजे कुठे प्रॉब्लेम क्रिएट झालाय तो चेक करण्यासाठी मॅक्सिमम टाइम लागतो. बट या कंट्रोल सिस्टीम यूज केल्यामुळे जो टाइम असतो, तो टाइम काय होतो तुमचा कमी होतो. दॅन फ्लेक्झिबिलिटी. द बिझनेस अँड इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट इज हायली डायनामिक इन नेचर. फ्लेक्झिबिलिटी काय असते, कंट्रोल सिस्टम केल्यामुळे जो जनरेशन असेल, जे पॉवर जनरेट, सपोज आपला 100 मेगावॅट 1 आवर्स मध्ये जनरेट करायचं असेल, तर ह्या सिस्टीम यूज केल्यामुळे आपण लार्ज इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो आणि ती जास्त प्रमाणात प्रोव्हाइड पण करू शकतो. अदर जे पर्सन असतील, म्हणजे आपणच ती यूज करतो, त्यासाठी लार्ज प्रमाणात पण ती यूज केल्या जाऊ शकते विदाउट अ मिनिमम प्रॉब्लेम. देन acceptability, म्हणजे कंट्रोल शुड बी सच दॅट ऑल पीपल हू आर अफेक्टेड बाय इट आर एबल टू अंडरस्टँड देम फुल्ली अँड ऍक्सेप्ट देम. ओके, या टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या, त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कंट्रोल सिस्टीम बघितली. ती यूज केल्यामुळे मॅन पॉवर तर कमी झाली, पण मिनिमम टाइम मध्ये प्रॉब्लेम पण शॉर्ट आउट केले जातात कमी वेळेमध्ये, मग त्याचा मेंटेनन्स कमी लागतो. ह्या गोष्टीमुळे आपण त्या कंट्रोल सिस्टीम यूज करत असतो. लाईक देन integration, when the control are consistent with the cooperative values and culture, the work is harmony with the organization policy, hence the ओके, दिस इज इंटिग्रेशन. म्हणजे आपण जर बघितला की ज्या कंट्रोल सिस्टीम यूज केल्यामुळे आपल्याला मॅन पॉवर कमी लागते, प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होता, मेंटेनन्स कमी लागतो, या गोष्टीमुळे या ऑर्गनायझेशनच्या ज्या पॉलिसी असतात, त्या पॉलिसी थ्रू हे तिथे केलं जातं. सपोज काही इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्री अजून पण ह्या लार्ज प्रमाणात कंट्रोल सिस्टीम यूज करत नाही. म्हणजे त्या कंपनीच्या पॉलिसीवर डिपेंड असतं की आपल्याला ज्या कंट्रोल सिस्टीम यूज करायच्या आहे, त्या कंट्रोल सिस्टीम आपण कोणत्या कंपल्सरी यूज करू शकतो आणि कोणत्या कंपल्शन नसतील. देन इकॉनॉमिक अँड करेक्टिव्ह ऍक्शन. द कॉस्ट ऑफ कंट्रोल सिस्टीम मस्ट बी बॅलन्स अगेन्स्ट द बेनिफिट. आता बघा, कंट्रोल सिस्टीम आली म्हणजे तिथे कॉस्ट आल्यामुळे कंट्रोल सिस्टीम कॉस्ट ही हाय असणार आहे. ज्या पण कंपनीचं बेनिफिट असेल, त्या बेनिफिट थ्रू त्या कंट्रोल सिस्टीम आपण बॅलन्स केल्या गेल्या पाहिजे त्या लेवल्स मध्ये. तर काही कंपनीमध्ये सपोज जे पॉवर जनरेटिंग स्टेशन आहे, तिथे कंट्रोल सिस्टीम कमी असेल, तरी सपोज त्यांचा जर इलेक्ट्रिसिटी चार्ज सपोज 1 युनिटचा जर 7 रुपीज असेल आणि अदर कंपनीज आहे त्या जर कंट्रोल सिस्टीम कॉस्टली कंट्रोल सिस्टीम यूज करतात, त्यांचा पण 6 रुपीज असेल, तर मग आपला इकॉनॉमिक्स खर्च हा जास्त आहे कंट्रोल सिस्टीम ज्यांनी पूर्णपणे यूज केली. मग तो बॅलन्स कसा करायचा, दॅट इज अ इकॉनॉमिक्स. Then corrective action. Effective control system not only check for an identified deviation but also is a program to suggest the solution to correct such a deviation. Corrective actions regarding the control system. Okay, this is the desirable characteristics of the control system of steam power plant. मग आपण बघितलं accuracy, control system सिंपल आहे. कोणी विचारलं कंट्रोल सिस्टीम यूज केल्यामुळे काय बेनिफिट असतील, accuracy, timeless, flexibility, acceptability, integration, economics, balance between the control system and against the benefit, and corrective action. This is the characteristics of control systems. Now next is a major controls. Okay, then also given a major control, they are given us different types of control system: pressure, temperature, air. This is a small component.
Okay, control system. This is the major control: combustion control, feed water control, steam turbine generator control, safety device, interlocks, flow meters, pressure gauge, temperature sensor, and temperature sensor. There are different types of temperatures that are given: thermometer, thermocouples, resistant temperature detector, and transmitter. Okay. So next topic is the steam power plant control system. First is the combustion control. Combustion control means the device boiler developed to satisfy steam demand automatically and economically. Combustion सिंपल आहे. कंबशन चेंबरचा जो कंट्रोल सिस्टीम असेल त्यात काय काय असणार आहे, तुमचं फ्युल असणार आहे. फ्युल सोबत आपण कोल इन्सर्ट करणार आहे. ते कोल किती इन्सर्ट करायचं, एका मिनिट मध्ये 1 सेकंद मध्ये कोल किती इन्सर्ट झालं पाहिजे कंबशन चेंबर मध्ये, ती कंट्रोल सिस्टीम असेल. एअर किती फ्लो झाला पाहिजे, त्याच्यानंतर जी स्टीम जनरेट होते ती स्टीम किती प्रमाणात जनरेट होते ते कंट्रोल करण्यासाठी वी आर युजिंग द कंट्रोल कंबशन सिस्टीम. देन फीड वॉटर. Okay, next one is a feed water. For the package boiler and boiler with the constant load single to elements water. Okay, आपण फीड वॉटर जे वॉटर आपण सपोज ट्यूब्स मध्ये सप्लाय करतोय, ज्या ट्यूब्स मध्ये वॉटर सप्लाय करतोय ते किती सप्लाय केलं पाहिजे. सिंपल आहे, बॉयलर आपण बर्न केल्यानंतर त्या ट्यूब्स मध्ये वॉटर आहे ते हीट झाल्यानंतर स्टीम मध्ये कन्वर्ट होईल. ते कन्वर्ट केल्यानंतर ते पुढे फ्लो करण्यासाठी किती मिनिमम टाइम पाहिजे, किती मॅक्झिमम टाइम पाहिजे, त्यानंतर आपण वॉटर परत त्याच्यामध्ये दुसरं वॉटर लगेच पास करायचं. सपोज आता तिथे पास नाही केलं, सपोज स्टीम वॉटर हिट झाले आणि वॉटर हिट झाल्यानंतर ते आपण टाइम मध्ये कंट्रोल मध्ये जर पास नाही केलं तर अगेन्स्ट जे तुमचं कोल्ड वॉटर असेल ते कोल्ड वॉटर एक हॉट वॉटर मध्ये मिक्स होऊन जाईल. त्यामुळे ते पण कंट्रोल सिस्टीम मध्ये चेक केलं पाहिजे की हॉट वॉटर झाल्यानंतर स्टीम कन्वर्ट झाल्यानंतर पास करून त्या सिस्टीम मध्ये पास करून लगेच जे दुसरं वॉटर असेल ते लगेच ट्यूब्स मध्ये फिल केलं गेलं पाहिजे. ओके, दॅट इज द फीड वॉटर कंट्रोल्स. देन स्टीम टर्बाइन जनरेटर कंट्रोल. स्टीम टर्बाइन आपण जे स्टीम जनरेट करतोय ते किती प्रमाणात स्टीम जनरेट होते पर अवर्स मध्ये आणि त्याच्यापासून किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग ते स्टीम टर्बाइन असेल ती स्टीम टर्बाइनवर ती कंट्रोल सिस्टीम यूज केली जाते की त्या स्टीमला एका वेळेस तो किती स्टीम घेऊ शकतो आणि किती स्टीम जर लास्ट स्टीम जर प्रोड्यूस झाली आणि स्टीम टर्बाइनची कॅपॅसिटी कमी असेल आणि लास्ट स्टीम प्रोड्यूस जर झाली तर अदर स्टीम आपल्याला दुसरीकडे पास करावं लागते आणि जी एवढी गरजेची रिक्वायर्ड आहे तेवढी स्टीमला पास करून तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करावं लागतं. त्यासाठी आपण स्टीम टर्बाइन मध्ये पण कंट्रोल सिस्टीम यूज करतो. सेफ्टी डिवाइस अँड इंटरलॉक्स. जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, सपोज तुमचं फ्यूल जर कोल जर तुमचं जास्त कंबशन चेंबर मध्ये सोबत फिल केलं गेलं किंवा स्टीम टर्बाइन मध्ये जास्त स्टीम गेल्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, सपोज फीड वॉटर असेल तर फीड वॉटर तुम्ही जर फिलच नाही केलं, ट्यूब्स आहे तुमच्या ट्यूब्स मध्ये जर वॉटर फिल नाही केलं, तुमचं वॉटर सपोज संपलं, टँक्स मधलं वॉटर जर संपून गेलं, त्या टँक्स मध्ये जर वॉटरच राहिलं नाही तर तुमच्या ज्या ट्यूब्स असतील ह्या एमटी ट्यूब्स असतील त्याने एमटी ट्यूब त्या हिट केल्या जातील. मग असे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग स्टीम टर्बाइन पण असेल, स्टीम टर्बाइनचे स्टॉप असेल आणि एकूण स्टीम जर जनरेट होत गेली आणि स्टीम टर्बाइन मध्ये प्रॉब्लेम असेल तर ती स्टीम जर पाईप पुढे पास नाही झाली तर ती ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे तिथे काही सेफ्टी डिव्हाइस कंट्रोल सिस्टीम आणि इंटरलॉक्स यूज केले असतात. असा प्रॉब्लेम क्रिएट झाल्याने ऑटोमॅटिकली तो प्लांट हा शट डाऊन होत असतो. ओके, म्हणजे आपण असं नाही बघू शकत की तिथे अटेंडंट बॉयलर अटेंडंट यूज केलाय मग त्यांनी चेक केलं प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याच्यानंतर तो प्लांट शटडाऊन करेल, असं नसतं. कंट्रोल सिस्टीम सेन्सर थ्रू इम्प्लिमेंट केलेले आहे की असा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली अलार्म सिस्टीम दिली असते, तिथे अलार्म क्रिएट होतो आणि ऑटोमॅटिकली पर्सन थ्रू एखाद्या वर्कर थ्रू जो पण अटेंडंट असेल तो एक तर स्विच ऑफ करतो किंवा डायरेक्टली ऑटोमॅटिक ते शटडाऊन होत असतं. दॅट इज द सेफ्टी डिव्हाइस. Then flow meter, pressure gauge. We know what is the flow meter, why we are using the flow meter for measuring the air flow, water flow. Then pressure gauge, then temperature sensor. There are different types of temperature sensor. Thermometers for the located as equipment, piping to provide a local temperature indicator. Okay, this is the today we discuss the different types of control system and the advantage of electrostatics, disadvantage, application, also complete the steam power plant control system. Then desirable characteristic of control system: accuracy, timeless, accessibility,